नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाचे सूप. तर हे सूप रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आणि अतिशय पौष्टिक असे मानले जाते. तर हे सूप कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. याच्यासाठी आपण इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर 6 ते 7 शेवग्याच्या शेंगा आपण घेतल्या आणि या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि याची अशी साल काढून घ्यायची आणि असे आपण याचे हे तुकडे करून घेणार आहोत. तर अशा आपल्याला या कापून घ्यायच्या. इथे एका पॅनमध्ये आपण या शेंगा घेतल्या. यात 2 कप पाणी घालायचं. कलमीचे 2 तुकडे घालायचे. अद्रकचे 2 ते 3 छोटे तुकडे आपण इथे घातले. लसूणच्या 4 ते 5 पाकळ्या. एक कांदा आपल्याला असा कापून याच्यामध्ये घालायचा. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम ते लो फ्लेमवर 10 मिनिट आपण ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत. तर इथे आपले 10 मिनिट झालेले आहेत आणि शेंगा छान शिजलेल्या आहेत. यात जे कलमीचे तुकडे आपण घातले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. इथे आपण हे कलमीचे तुकडे याच्यामधले काढून घेणार आहोत आणि एका गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. यात जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचे नाही, ते आपण सूपसाठी वापरणार आहोत. तर इथे आपण एक गाळणी घेतली आणि याच्यामध्ये आपण हे गाळून घेणार आहोत. असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि यातलं जे पाणी आहे ते आपण वापरणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे फेकायचं नाही. तर इथे हे थोडं थंड झालं की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. तर इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या शेंगा मिक्सरला वाटून घ्यायच्या. यात थोडीशी कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आणि हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचं. तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर जे पाणी आपण काढलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि परत हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर असं परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे हे छान बारीक झालेलं आहे आणि आपण इथे एक गाळणी घेतली आणि याने आपल्याला हे असं गाळून घ्यायचं. यातला जो चोथा आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर असं आपण हे छान गाळून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे असं आपण हे गाळून घेतलं आणि हा चोथा आपल्याला काढून टाकायचा आहे. तर इथे हे छान असं सूप खाली तयार झालेलं आहे. हे आपण एका पॅनमध्ये घेणार आहोत आणि याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे आपण पाणी याच्यामध्ये घातलं. मिरेपूड घालायची अर्धा टीस्पून, जिरेपूड अर्धा टीस्पून, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टेबलस्पून निंबाचा रस आपण इथे याच्यामध्ये घातला आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मीडियम ते लो फ्लेमवर याला उकळी आणणार आहोत. तर इथे याला छान उकळी आलेली आहे आणि आपलं हे पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे. सोपी रेसिपी आहे, चवीला खूप छान होतं. या पद्धतीने बनवल्यास हे शेवग्याच्या शेंगाचं सूप. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ अशी ठेवू शकता. तर इथे आपलं हे पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.